न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाचे स्पेशल विषय स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत। भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्य केली असा आरोप आशिष शेलारांनी केलाय। तर आशिष शेलारांनी आचारसंहितेचं वाचन करावं असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय। लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या संत मतदानाच्या मुद्द्यावरून जोरदार राजकारण पेटलंय। निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत असून त्यांच्याकडून पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता। मतदान केंद्रावर जाणून बुजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला। मतदारांनी मतदानाला उतरू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं, हा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला होता। मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरगड्यासारखा करतोय, पक्षपातीपणा करतो आहे। दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते। मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली होती, याची आठवण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली। 4 जून नंतरच्या स्थितीला सामोरं जाण्याची पार्श्वभूमी उद्धव ठाकरे आत्ताच तयार करतायत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला। तर उद्धव ठाकरेंनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंच्या विरोधात तक्रार केली। दिशाभूल करणारी विधाने केल्यामुळे कारवाई करावी अशी मागणी आशिष शेलारांनी केली आहे। पुरावे असतील तर द्या। निवडणूक आयोगाला आम्ही तक्रार केलेली आहे। मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टचा भंग उद्धवजींनी केलेला आहे। याचं कारण निवडणूक चालू असताना गैरसमज, भ्रम आणि खोटं पसरवणं गुन्हा आहे। आयोगाकडे तक्रार करणं गुन्हा नाही, त्यांनी जरूर करावी, पण त्यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या विधानाला कुठलाही पुरावा नाही। भाजपकडून उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला। निवडणूक आयोग मतदारांना रोज 10 मेसेज पाठवते ना, मतदान करा मतदान करा। मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना, आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे। निवडणूक संत गतीनं झाल्याने मतदानामुळे अनेक मतदारांना त्रास सहन करावा लागला। कित्येकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही। त्यामुळे राजकीय पक्षांनी या गंभीर मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी त्यावर तोडगा शोधण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।